तर हाय हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनल कोलसिटी व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण करणार आहोत महेश बाबूचा जे नवीन मूवी येणार आहे त्याचा टीजर जो लॉन्च झाला रामोजी फिल्म सिटीमध्ये, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि डिस्कस करणार आहोत. नेमका त्या टीजरमध्ये का ग्लिम्स आहेत आणि लुक वाईज वगैरे जे ग्राफिक्स इफेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बिना काही टाइमपास करता सुरू करूया. तर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जो हवन नंतरचे बी शॉट आहेत, जो ॲस्ट्रॉइड वगैरे अटलांटिकामध्ये वगैरे पडत आहे, त्या सीनमध्ये तुम्ही जर लक्ष द्या बरोबर, तर मागच्या साईडला जे बर्फाचे ग्लेशियर वगैरे आहेत त्याच्यावर काही कॅरेक्टर किंवा माणसं वगैरे चढताना दाखवत आहे ना, त्याच्यासमोर बी काही जण बोटमध्ये दाखवत आहे. या गोष्टी पुन्हा महाकाली देवीचा जो आपल्याला दाखवत आहे स्वरूप, त्यामध्ये एक लेडीज देवीच्या वरती रेड साडीमध्ये पडताना दिसत आहे आपल्याला. त्यानंतर एक आफ्रिकावाला सीन दाखवला आहे व्हिडिओमध्ये, जिथं पूर्ण प्राणी वगैरे धावत आहेत. तर त्यांच्या मागं बॅकग्राऊंडमध्ये एक पॅराशूटनं एक जण कोणतरी उतरत आहे. हे छोटे छोटे सीन आहेत, आता व्हिडिओमध्ये दाखवले आहेत काही काही. आणि हां, एक पुन्हा हिपोपोटामस जे बंदराला म्हणजे अटॅक करताय का खायला पाहिजे बंदरला, त्याच्यामध्ये लेफ्ट साईडमध्ये तुम्ही पाहाल तर एका जंगलामध्ये ते आग चिकोटी पेटून आहे. तर ते स्टोरीला का कनेक्ट राहणार आहे किंवा काही कनेक्शन असेल त्याचा, म्हणूनच ते काही ना काही दाखवले असेल. नाही तर थोडा काही याच्याबद्दल अनाउन्समेंट अजून काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याबद्दल आपल्याला थोडा डिटेलमध्ये बोलायला चांगलं आहे. पण ते त्याच्याशी काही ना काही लिंक राहणार ना, असं वाटत आहे की जसं तो टाईम ट्रॅव्हलर ट्रेटरवाला वगैरे दिला आहे. शायद होऊ शकते का महेश बाबू इथं टाईम ट्रॅव्हलर करणार आहे. काही तिथं अलग अलग टाईम पिरियड दाखवलं आहे व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात अलग अलग सीन दाखवलं आहे. जसं मी सांगितलं ते एक लेडीज पडत आहे, बर्फ चढत आहे, पॅराशूट उतरत आहे. होऊ शकते का महेश बाबू त्या सगळ्या सीनमध्ये काही ना काही कनेक्शन राहणार, त्यामुळेच ते सीन दाखवले आहे. ना आत्ता आपल्याला वाटणार की फक्त ते व्हिज्युअल्स आणि ग्राफिक्स दाखवत आहे, पण नंतर याच गोष्टी मूवीमध्ये बहुत इम्पॉर्टंट राहू शकते. सध्या ट्रेलर पाहून एवढा बोलू शकतो की महेश बाबूचा लुक बहुत जबरदस्त आहे, पण तो पहिलेच लीक होऊन गेला होता त्यामुळे तेवढा नाही वाटला. पण नंदीवरचा जो सीन दाखवले आहे व्हिडिओमध्ये बहुत जबरदस्त वाटला. खास करून बॅकग्राऊंड म्युझिक नंदीला एवढा सूट होत आहे. बॅकग्राऊंड म्युझिक यार खतरनाक वाटला साऊथवाला. त्याच्यानंतर ग्राफिक्स VFX बहुत जबरदस्त IMAXमध्ये शूट केले आहे. एवढा डिटेलिंगमध्ये तिथं दाखवले आपल्याला ट्रेलरमध्ये ना, तुम्ही फुल इम्प्रेस होऊन जाणार. तुम्ही फक्त वेट करा, हे पिक्चर एवढा पैसा छापणार आहे असं वाटत आहे मला. आणि राजामौली सरांचे प्रोजेक्ट म्हणला तर काही बोलण्यासारखंच नाही राहत. आजपर्यंत फक्त त्यांनी 12 पिक्चर बनवले का 12च्या 12 हिट, सुपर हिट, ब्लॉकबस्टर याच टाईपचे पिक्चर आहेत त्यांचे. तर या पिक्चरपासून त्यांनी आपल्या म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर भरपूर प्रमाणात छाप सोडून जाणार आहे. आणि तर वाराणसी मूवी लक्षात ठेवा महेश बाबूची अपकमिंग. आणि जर तुम्हाला आपले असे व्हिडिओ आवडले तर आपल्याला सांगा कमेंटमध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तू एका जागी हो ना बे कॅमेरामॅन.